महाराष्ट्रात नावाजलेली ही जोडी टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटच्या इतिहासात ज्यांनी आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदवून ठेवले असे दोन वलयांकित खेळाडू आज मालवण बोर्डिंग ग्राउंडवर. शेतकरी 11 अहमदनगर या मोठ्या संघातील सर्व खेळाडूंचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने या देखण्या स्पर्धेत. दर्पण आचरेकर वैयक्तिक पहिलं, संघातर्फे पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा सुनीलचा प्रयत्न, एकेरी धावेचा इरादा, धावचीची संधी मात्र एक धाव अगदी सहज पूर्ण होते ते 22च्या स्वरूपात. 2 चेंडूंचा खेळ होतोय, समाप्त धावसंख्या होते ती 2 या धावसंख्येवर. पहिलाच चेंडू आणि या पहिल्याच चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न सुनील खर्डेचा राहतोय असफल. पुन्हा एकदा उजव्या हाताचा फलंदाज अर्थातच मुदस्सर तांबटकर ज्या फलंदाजाच्या नावावर 6 चेंडूत 4 चौकार मारण्याचा पराक्रम, 6 चेंडूत 6 चौकार मारण्याचा पराक्रम असणारा खेळाडू. कोणा टप्प्याचा चेंडू हलकेच ड्राईव्ह करतो, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, एकेरी धावेनिशी तिसऱ्या चेंडूचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या होते ती 3 धावा. दोन्ही फलंदाज वलयांकित, एका बाजूला मुदस्सर तांबटकर 6 चेंडूत 6 चौकार मारण्याचा पराक्रम, तर सुनील खर्डेच्या नावावर सुद्धा कित्येक मोठे पराक्रम. 12 चेंडूत 50 धावा आणि 30 चेंडूत एक सेंचुरी ज्याच्या नावावर आहे असा खेळाडू. आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न, स्लोअर 1 चेंडू मिड विकेटच्या दिशेने, एक धाव तर अगदी सहज मिळते, फक्त एकाच धावेवर समाधान आणि एकेरी धावेनिशी चौथ्या चेंडूचा खेळ होतोय समाप्त. 4 चेंडूचा खेळ समाप्त, धावसंख्या 4 धावा, जवळपास 100च्या सरासरीने आणि षटकामागे 6 धावांच्या सरासरीने चालणारा मंगलमूर्ती स्कुबा देवली संघ. जय हनुमान कुसरवे आपल्या घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांसमोर. आखो टप्प्याचा चेंडू, चेंडूचा टप्पा मात्र उजव्या यष्टीच्या बराच बाहेर. फलंदाज सुनीलने मुदस्सरने आधीच ठरवलं होतं चेंडू मोठा फटका खेळायचा आणि त्यामुळेच चेंडूचा टप्पा एवढा बाहेर की लेगस्टंपच्या बाहेर खूप मोठा फटका मारणं शक्य होत नाहीये. मात्र एक धाव अगदी सहज आणि एकेरी धावेनिशी 5व्या चेंडूचा खेळ समाप्त. सुनील खर्डे या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू, सांघिक 5 या धावसंख्येवर. त्रिफळा बाद होतोय सुनील खर्डे. पहिला धक्का बसतोय दर्पण आचरेकरच्या रूपाने. दर्पण आचरेकर पहिली सफलता मिळवून देतोय. ज्या सुनील खर्डेच्या नावावर 12 चेंडूत 1 हाफ सेंचुरी, 30 चेंडूत 1 सेंचुरी, जवळपास 20 हाफ सेंचुरी, 7 चेंडूत 7 षटकार ज्याने औरंगाबादच्या मैदानावर मारले. उत्कृष्ट फलंदाजाची 20 ते 25 बक्षिसं, मॅन ऑफ द सिरीजची 15 बक्षिसं मिळवणारा खेळाडू दर्पण आचरेकरच्या गोलंदाजीवर त्रिफळा बाद होतोय पहिल्या गड्याच्या रूपात. घेऊन संघ वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन कुडाळ तालुक्यातील एक वलयांकित खेळाडू आबा जळवी बॉलिंग मार्कवर. आखो टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने, मोठा फटका सीमा रेषा पार जाताना दिसतोय. चौकाराची नोंद होतोय. पहिला चौकार या सामन्यातील, या इनिंग मधील चौकारांची धावसंख्या 9. अमोल जमदाडे आपलं स्वागत आहे समालोचन कक्षात. अगदी थोड्याच वेळात अमोल जमदाडे यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. आबा जळवीच्या गोलंदाजीवर मोठा फटका डीप फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने. आबा जळवी टेनिस क्रिकेट मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक वलयांकित खेळाडू. मोठा फटका गोलंदाजाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी, चौकार आणि मागोमाग 15 धावा, पहिला चौकार, त्यानंतर षटकार मुदस्सरच्या फलंदाजीतून बाहेर पडतोय.
आणि या षटकारानिशी धावसंख्या होते ती 16 धावा. आबा जळवीच्या गोलंदाजीवर मोठे प्रहार मारण्यात अगदी 15 धावा, माफ करा 15 धावसंख्या. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरील कट घेतो, चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने. एकेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 16 धावा. आबा जळवी दीपक 11 कविलकट्टे संघाचा हा गुणवान खेळाडू. अवधूत स्पोर्ट्स संघाकडून ज्याने सुकळवाडच्या मैदानावर मॅन ऑफ द धावसंख्या होते ती 22 धावा. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका, 1 धाव तर अगदी सहज मिळेल. एकेरी धावसंख्येनिशी धावसंख्या होते ती 23. आणि आबाजळवीच्या गोलंदाजीवर मात्र मोठमोठे प्रहार होताना दिसत आहेत. मुदस्सर आणि त्यानंतर योगेश दोन्ही खेळाडूंचे मोठे फटके पाहायला मिळत आहेत. आबाजळवी ज्याने 2016 मध्ये कुडा हायस्कूलच्या मैदानावर दीपक 11 कविलकट्टे संघाला विजयश्री संपादन करून दिली होती. 50,000 रुपयांच्या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान ज्याला मिळाला होता, असा आबाजळवी बॉलिंग मार्कवर. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने, 1 धाव तर नक्कीच मिळेल. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय आणि फक्त एका धावेवर समाधान. एका धावेवर समाधान मानता येतं. दुसऱ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. आणि या 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती 24 धावा. फलंदाजी मंगलमूर्ती स्कुबा देवली संघाची. जे खेळाडू आपण मैदानावर पाहतोय, बाद झालेला फलंदाज सुनील निराश करतोय वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. पण मुदत्सर आणि योगेश पवार, मुदत्सर आणि योगेश पवार ही मान्यता प्राप्त खेळाडूंची जोडी. आणि मुदत्सर खराडी पुण्याच्या मैदानावर खराडी चषक 2018 मध्ये सलग 6 चौकार ज्याने खेळलंय. उत्कृष्ट यष्टीरक्षकाची किमान 10 बक्षिसं ज्याच्या खात्यावर आहेत. उत्कृष्ट फलंदाजाची 10 पेक्षा जास्त बक्षिसं ज्याने घेतलीत. आणि किमान 6 ते 7 वेळा मॅन ऑफ द सिरीज ठरलेला मुदत्सर तांबटकर विकेटकीपर बॅट्समन आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. आणि त्याला साथ देतोय अर्थातच योगेश पवार, हार्ड हिटर योगेश. 23 चेंडूत 1 सेंचुरी ज्याच्या नावावर आहे. शेगावच्या मैदानावर 2018 मध्ये पैठण टीमच्या विरोधात जवळपास 25 पेक्षा जास्त हाफ सेंचुरीज. आणि संगमनेरच्या मैदानावर राजवर्धन ट्रॉफी मध्ये मारलेले 6 चेंडूतील 6 षटकार. नक्कीच आज योगेश पवार तुझ्या त्या षटकारांची आठवण तुझ्या बॅट मधून व्हावी अशी प्रेक्षकांची अपेक्षा असेल. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 2 डझन म्हणजे 24 धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजीत बदल, वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे वैयक्तिक दुसरं, माफ करा, आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन पुन्हा एकदा मालवण तालुक्याचा एक गुणवान खेळाडू दर्पण आचरेकर. मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका, सुंदर क्षेत्ररक्षण, फक्त 1 धाव. एकेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 25. मुदस्सरच्या बॅटमधून बाहेर पडलेला एकेरी धावेचा फटका, धावसंख्या 25. आणि दर्पण आचरेकर हा सुद्धा एक गुणवान खेळाडू. टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटवर ज्याने मालवण बोर्डिंग ग्राउंडवर कित्येक सामने गोलंदाजीच्या जोरावर, फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला जिंकून दिलेत, असा गुणवान खेळाडू. मोठा फटका मिडानच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे 1 धाव तर अगदी सहज पूर्ण होते. आणि एकेरी धावेनिशी धावसंख्येत हलकेच बदल होतोय. धावसंख्या होते ती 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चौकार आणि षटकारांची नक्कीच आतषबाजी आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने कौस्तुभ मसूरकर, निखिल परब, आबाजळवी सारखे आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत जय हनुमान कुसरवे संघाकडून. आणि या संघाकडून सुद्धा आपल्याला नक्कीच चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. डीप कव्हर क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक यामध्ये असलेला चेंडू लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण.
या 2 धावेनेची धावसंख्या होते ती 28 धावा आणि दर्पण आचरेकर आपल्या नावारूपाला साजेशी गोलंदाजी, एक अचूक गोलंदाज, गुणवान खेळाडू आणि लेदर क्रिकेटवर तर गेली कित्येक वर्ष मालवण प्रीमियरच्या प्रत्येक स्पर्धेत त्याने अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक केलं. असा दर्पण बॉलिंग मार्कवर पॅव्हलिन एंडच्या दिशेने. मोठा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का बसतोय, डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर झेल टिपतोय आणि दर्पण आचरेकर आपल्या संघाला सफलता मिळवून देतोय. दुसरा गडी गारत संघाची धावसंख्या 28. समालोचकांच्या खांद्यावर, समालोचकांच्या अंगावर, पंचांच्या अंगावर 70-70 जगप्रसिद्ध ब्रँड आणि ही सर्व टी शर्ट प्रायोजित केले आमचे जवळचे मित्र आणि ज्याने 70-70 ची शॉपी कट्टा बाजारपेठमध्ये आहे ते सन्माननीय गणेश मोरजकर. गणेश मोरजकर आपले खूप खूप आभार आहेत. उत्कृष्ट क्रिकेटपटू स्वतः आहेत आणि 70-70 ची ट्रॉफी शॉपी 70-70 ची कट्टा बाजारपेठमध्ये ते चालवत आहेत. आणि विशेष गोष्ट गणेश मोरजकर यांच्याबाबत सांगायचं झालं तर किमान 15 पेक्षा जास्त वेळा ज्यांनी रक्तदान केलंय. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आणि जगातील सर्वश्रेष्ठ दान रक्तदान ज्यांनी 15 ते 16 वेळा केलंय असे गणेश मोरजकर यांनी प्रायोजित केले. सर्व समालोचक आणि सर्व पंचांची टी शर्ट खूप खूप आभार गणेश मोरजकर आपले, बाबा परब मित्रमंडळ आणि या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने. नवीन फलंदाज जोगिंदर, मिडॉनच्या दिशेने सुंदर फटका, एक धाव तर अगदी सहजपूर्ण आणि बघता बघता दुहेरी धावेने जोगिंदर आपल्या खात्याची सुरुवात करतोय. धावसंख्या होते ती 30 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. एकापेक्षा एक नावाजलेल्या आणि आक्रमक खेळाडूंचा भरणा शेतकरी 11 नगरची ही टीम आज मात्र मंगलमूर्ती स्कुबा देवली या संघाच्या नावावर खेळताना दिसते. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत आणि यशवंत खेळाडूंचा संघ जय हनुमान कुसरवे. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन दर्पण आचरेकर 2 गडी गारत. धावसंख्या 30. मोठा फटका गोलंदाजाच्या डोक्यावरून, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आबा जळवीला चेंडू चकावतोय. आबा जळवीच्या हातातून साधा सोपा झेल निसटताना दिसतोय. एक साधा सोपा झेल आबाकडून सुटलेला दिसतोय आणि आबा एक गुणवान खेळाडू आणि आबाकडून असले साधे झेल सुटताना दिसणं ही खूप दुर्मिळ गोष्ट. मात्र क्रिकेटचं मैदान अनिश्चिततेने भरलेलं मैदान. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतो या जीवदानानिशी आणि हे जीवदान किती महागडं ठरतं येणारा काळ नक्कीच सांगेल. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा. समालोचन कक्षात होतोय बदल आणि चौथ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी जोपर्यंत डीजे ऐकवतो एक सुंदर गाणं स्वागत करूया अमोल जमदाडे यांचं. हॅलो हॅलो, धन्यवाद बादल. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं, सर्व मान्यवरांचं कॉमेंट्री बॉक्स मधनं मी अमोल जमदाडे बाबा परब मित्रमंडळाच्या वतीनं या मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडवरनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्य आणि पावन भूमीमध्ये उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया मैदानावर बाबा परब मित्रमंडळाच्या वतीनं डे नाईट ऑरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आपण महासंग्राम पाहतोय. ओरपिच पद्धतीचा चेंडू अहमदनगरचा खेळाडू, एक सुरेख फटका, चेंडू होतोय सीमारेखा पार, 6 धावा.
षटकारानं सांघिक धावसंख्या धावफलकावर झळकली जाते ती 42 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पंचाच्या डाव्या हाताकडे इनसाइड आउट पद्धतीचा फटका, बराच काळ मध्ये चेंडू फटका फसलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि डे स्कोर लागला या ठिकाणी. सूर्य कसा झेल टिपला जात, फलंदाज योगेशला जावं लागेल डग आउटच्या खुर्चीवर आणि जाता आता योगेश ऐकत जा एक सुगम संगीत. थँक्यू डीजे. स्ट्राईक एंडवर सज्ज होईल फलंदाज जोगिंदर आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय श्याम नावाचा. संध्याकाळच्या या महत्वपूर्ण अशा लढतीत श्याम हा मैदानात पावलं टाकतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. गोल टप्प्यावरचा चेंडू ऑफ ड्रॉयचा एक देखणा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आणि जोपर्यंत 3 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. अंतिम श्रेणी चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामधली शर्यत ही या ठिकाणी क्षेत्ररक्षक जिंकतोय आणि जोपर्यंत चेंडूची परती करेल गोलंदाजच्या दिशेनं पळून पूर्ण होत आहेत मैदानावर दुहेरी धावा. 2 धावांनी सांघिक धावफलक बदलला जातोय 44 धावांवर. 3 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा प्रथम फलंदाजी करतोय अहमदनगरचा एक तगडा संघ. क्षेत्ररक्षण करतोय मालवणचा घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोरचा तमाम क्रीडारसिकांना खुश करण्याच्या इराद्यानं आणि गोलंदाजी मार्कवर पंचाच्या डाव्या हाताकडनं गोलंदाज. यावेळी थोडासा गती परिवर्तनाचा चेंजिंग पेसमध्ये टाकलेला चेंडू या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने चेंडू अडवला जातो. जोपर्यंत चेंडूची फेकी आली यष्टिरक्षकाच्या दिशेने जलद गतीने एकेरी धावांची लहर ही मैदानावर उठली आणि एकेरी धावीने धावफलक मात्र बदलला जातोय 45 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेकीचा कौल लागला कुसरवी संघाच्या बाजूने. नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं गेलं मंगलमूर्ती स्कुबा या संघाला आणि फलंदाजीचा स्वीकार करताना निमंत्रणातला आव्हान देताना एक दर्जेदार सुरुवात अहमदनगरच्या या तगड्या खेळाडूंनी आपल्या संघासाठी या मैदानावर केली आहे ती तमाम क्रीडारसिकांना खुश करण्यासाठी. गोलंदाजीमध्ये थोडासा गती परिवर्तन चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय चेंडू खाली होता गोलंदाज आणि आल्या पावली श्यामला गोल्डन डकचा शिकार होतोय. डगआउटच्या 4थ्या नंबरच्या खुर्चीवर 0 धावांची बॅग डोक्यावर उचलून श्याम चाललाय. तमाम क्रीडा रसिकांना मी अजय शिंदे आपलं मनापासून स्वागत करतो आणि नगरसेवक जान नोराना साहेब यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं स्वागत आहे. विजय नेंबळेकर साहेब व्यासपीठावरती यायचं आहे. मोहिते शूटिंग बॉल असोसिएशनचे सचिव प्रमोद मोहिते आपण कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जॉन नरोना साहेब, विजय नेंबळेकर, प्रमोद मोहिते आपण कृपया व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. अमोल बोला सर. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय निखिल परब. हा देखील एक मालवण तालुक्यातील एक तगडा खेळाडू मात्र मालवण संघाच्या विरोधात या ठिकाणी उभा टाकतोय. अहमदनगर संघ जो पहिल्यांदा फलंदाजी करतोय मंगलमूर्ती स्कुबाचा संघ या स्पर्धेत दाखल झालाय आणि त्याची ग्रंथिका जुळली गेली जय हनुमान कुसरवे संघाशी. पाहूया महत्वपूर्ण असा प्राथमिक फेरीचा सामना. बाबा परब मित्रमंडळाच्या वतीनं मालवण तालुक्याच्या इतिहासातील एका मोठ्या रकमेची भव्य दिव्य स्वरूपाची डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आंतरराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस. और पिच पद्धतीचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने एक सुंदर फटका विथ अलॉंग द कार्पेटचा चेंडू या ठिकाणी अडवला जातोय. स्क्रीनवर येतोय एक क्षेत्ररक्षक आणि जोपर्यंत चेंडूचा परतावा करतोय अर्थातच आपल्याला पाहायला मिळालं ज्यानं पहिलं षटक टाकलं तो आपल्याला दर्पण आचरेकर स्क्रीनवर पाहायला मिळतोय. दर्पण करवी जोपर्यंत चेंडूची परती झाली एकेरी धावीचा अवधी हा फलंदाजी करणाऱ्या संघाकडे एकेरी धावीने धावफलक बदलला जातोय. 46 धावांचा आकडा गाठला जातोय धावफलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करतोय मैदानावर. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर मंगलमूर्ती स्कुबाचा संघ. जर निखिल परब याचा गडी बाद केला तर त्या गोलंदाजासाठी रिक्वेस्ट स्पोर्ट
यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. निखिल परब जो मोठमोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध मालवण तालुक्यातील एक दर्जेदार तगडा खेळाडू, संयम आणि आक्रमकता ज्याच्या नसानसात भिनलेली असा खेळाडू स्ट्राईक एंडवर. यावेळेस गोलंदाज शेखर प्रभू थोडासा भरकटतोय. पंच याला एकेरी धावेची शिक्षा देतात. ज्या चेंडूला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू आणि एका दंडात्मक धावेने धावसंख्या मात्र झळकली जाते. 47 धावा 4 बाद. याही वेळेस ऑफस्टमच्या बराचसा बाहेरचा चेंडू बॅटची इनसाइड एज घेतोय चेंडू. जोपर्यंत यष्टीरक्षक चेंडूवर ताबा मिळेल दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त केली जात. केवळ आणि केवळ एकेरी धावीनं फलंदाज निखिल आपलं धावांचा अकाउंट ओपन करतोय आणि एकेरी धावीनं धावफलक मात्र एका पावलानं सरकला जातोय. 48 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर. 6 षटकांची मर्यादित लढतीत निश्चितच 6 षटकांमध्ये 60 धावांचा पल्ला गाठणं नितांत गरजेचं हे फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि दुसऱ्या बाजूने अचूक टप्प्याची गोलंदाजी अपेक्षित ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. अगो टप्प्याला चेंडू शॉर्टआर्मपूलचा एक सुरेख फटका डीप मिड विकेट सीमा रेखा पार 6 धावा. षटकाराने सांघिक धावसंख्या धावफलकावर ओढी घेते तब्बल 54 धावा. शेखर नावाचा फलंदाज आग हुकणारी फटकेबाजी करतोय जो महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये या ठिकाणी सेवा बजावतोय. महाराष्ट्राचा जाबाज सैनिक मैदानावर देखील लढताना दिसतोय. यावेळेस मात्र फटका फसलाय आणि डीप मिड विकेटला डीप मध्ये शेखरची खेळी संपुष्टात येते 5व्या गड्याच्या रूपानं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. किरण दरम्यानच्या कालावधीत नवीन फलंदाज हा मैदानात पावलं टाकतोय. अक्षय नवाचा. स्ट्राईक एंडवर निखिल, नॉन स्ट्राईक एंडवर अक्षय आणि गोलंदाजी मार्कवर शेखर. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं अर्थात टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडच्या मैदानावर पंचांच्या डाव्या हाताकडनं सज्ज होईल. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सज्ज होतोय. स्ट्राईकवर एक आत्मघातकी फलंदाज सज्ज होईल निखिल परब. शेखर नवाचा गोलंदाज निखिल साठी. यावेळेस निखिलचा देखील फटका फसलाय. चेंडू खाली येतो. दर्पण आचरेकर आपल्याकडनं कोणतीही चूक होऊ नये याची काळजी घेतोय आणि निखिल परब साठी लावलेलं या ठिकाणी पारितोषिक जो गोलंदाज निखिल परबची सफलता प्राप्त करेल त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आणि त्या 500 रुपयांचा मानकरी ठरतोय शेखर नावाचा गोलंदाज. हॅलो, माजी नगरसेवक सन्माननीय जॉन नरोना यांचं स्वागत पप्पू कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन करावं असं मी विनंती करतोय. जॉन नरोना साहेब आपलं स्वागत आहे. सन्माननीय विजय नेंबळेकर पुन्हा एकदा स्वागत तुमचं. शूटिंग बॉल असोसिएशनचे प्रमोद मोहिते साहेब आपलंही स्वागत आहे. निलेश चषक 2019 मध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद पप्पू. दरम्यान गोलंदाज ऑन हॅट्रिक सज्ज होतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 सफलता. शेखर सज्ज झाला हॅट्रिक करण्याची संधी. पाहूया शेखर हॅट्रिक करेल का. यावेळी चेंडू बराचसा खाली राहतो. जो अनुमान स्ट्राईकच्या फलंदाजाने वर्तवला होता त्या अंदाजाला ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू छेद देतोय. बराचसा खाली राहतोय. सुदैवानं ही खेळपट्टी साथ देते गोलंदाजाला आणि एक किमती निर्धाव चेंडू मात्र नोंदवला जातोय. अर्थातच गोलंदाज शेखरच्या खाती निर्धाव चेंडूने एकंदरीत सांगता होते 5व्या षटकाची आणि 5 षटकांच्या सांगतेखेरीज प्रथम फलंदाजी करताना 6 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा धावसंख्या धावफलकावर होते ती मंगल मूर्ती स्कुबा संघाची 6 गड्यांच्या मोबदल्यात. LIC ऑफिसचे एक मालवण जगदीश खराडे आपण कृपया व्यासपीठावरती यायचं. सन्माननीय बाबा परब यांनी तुम्हाला पाहिलं. या
प्लीज. LIC मध्ये काम करतात बादल. जगदीशची खासियत आहे, जग चांगलं यापेक्षा मरण किती चांगलं आहे हे जास्त पटवून देतात जगदीश कराडे. किती फायदे आहेत ते, मरणानंतरचे फायदे किती चांगले. आमचे मित्र आहेत बास्केटबॉल खेळायचे, VMC चे विकेट कीपर. जगदीशजी कृपया व्यासपीठावरती या. अमोल. धन्यवाद सिंधी सर. तर पुन्हा एकदा होळी या मैदानावर बाबा परब मित्रमंडळ मालवण आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम चेंडू फळीतलं युद्ध आपण पाहतोय. मैदानावर दोन तगडे संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेत. आपलं नशीब आजमावण्याच्या उद्देशानं मालवणच्या डोबेवाला बोर्डिंग ग्राउंडवर तमाम क्रीडा रसिकांनी मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत आपण साकार करतोय प्राथमिक फेरीचा बाबा परब मित्रमंडळातील दुसरा सामना. यावेळेस गोलंदाज अचूक टप्प्याचा मारा करतोय. आपल्याला पाहायला मिळेल स्क्रीनवर सूरज नावाचा गोलंदाज. सूरज जरी या ठिकाणी खाली खाली जात असला तरी हा सूरज नावाचा गोलंदाज वरती या ठिकाणी येणारी गोलंदाजी करतोय. आपल्या संघाला वरती आणून देणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि खराब अशी फेकी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून तब्बल 4 धावा. 22चा इशारा पंचांचा येतोय आणि 4 धावांनी सांघिक धावफलक मात्र झळकला जातोय. अर्थातच 6व्या षटकाच्या मध्यंतरास 59 धावांवर 59 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र शेवटचं षटक हे प्रगतीपथावर. पहिल्या इनिंगच्या अंतिम षटकाचा मध्यंतराचा कालावधी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सूरज सज्ज झाला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं आणि स्ट्राईक एंडवर फलंदाजीसाठी सज्ज होतोय अक्षय नावाचा फलंदाज. आता मात्र एखाद दुसरा मोठा फटका नितांत गरजेचा. फलंदाजी करणाऱ्या संघाला अति आवश्यक. स्लॉकवर मधलं षटक एखाद दुसरा मोठा फटका झाला तर धावसंख्या ठीकठाक होऊ शकते फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. मात्र खोल टप्प्यावरचा चेंडू इनसाइड आउट बदलचा एक सुरेख फटका, एक लाजवाब हवाई सफर चेंडू डीप मध्ये स्कोर सीमारेखा पार करतो. हॅलो. षटकाने सांघिक धावसंख्या झळकली जाते. 65 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय मैदानावर मंगलमूर्ती स्कुबाचा संघ आणि क्षेत्ररक्षण करतोय मैदानावर जय हनुमान कुसरवेचा संघ. आता मात्र चेंजिंग पेस मध्ये गती परिवर्तनाचा चेंडू, गतीमध्ये बदल केलेला चेंडू ओळखण्यात फलंदाज असफल ठरला. याही वेळेस इनसाइड आउट पद्धतीचा फटका खेळायचा प्रयत्न. पंचांचा लेग बाईचा इशारा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. अतिरिक्त धावेने का होईना मात्र धावफलक एका पावलानं पुढे सरकला जातोय 66 धावांवर. आता मात्र एक समाधानकारक धावसंख्या उभारण्यास सफल ठरला. प्रथम फलंदाजी करणारा संघ नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर यावेळेस देखील गती परिवर्तनाचा चेंडू. क्रिकेटमध्ये ज्या चेंडूला ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. श्याम वक्कर बऱ्याच वेळेला सांगतात की या चेंडूची ओळख ही ब्रह्मास्त्र पद्धतीची आपण पाहतो आणि या ठिकाणी एक सफलता प्राप्त करतोय गती परिवर्तनाच्या चेंडूवर. अर्थातच गोलंदाज सूरज 7व्या हादरा मैदानावर आणि सांघिक धावफलक मात्र झळकला जातोय. 66 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात 6 षटकांच्या सांगते अखेरीस. टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर जय हनुमान कुसरवेचा संघ 67 धावांचा आकडा गाठेल का की दुसऱ्या बाजूला अहमदनगर वरून आलेल्या खेळाडूंचा भरणा असलेला मंगलमूर्ती स्कुबाचा संघ हा 67 धावांचा कोणत्याही परिस्थितीत बचाव करेल का? काय घडेल काय बिघडेल या महत्वपूर्ण अशा प्राथमिक फेरीच्या लढतीत यानंतरच्या 2 षटकांमध्ये नेमका काय घडेल सांगण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय बादल चौधरी. तोपर्यंत मी तमाम क्रीडारसिक आणि मान्यवरांची कॉमेंट्री बॉक्स मध्ये रजा घेतोय. अमोल जमदाडे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करून धन्यवाद.
पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशनच्या या सुंदर आणि देखण्या स्पर्धेत निलेश केवस्कर उर्फ ढोमशाच्या स्मरणार्थ या क्रिकेट स्पर्धेत रोहित क्रिकेट रोहित क्रिकेटर वास्को गोवा आपण जर आलात तर कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधायचा आहे आणि LCB सिंधुदुर्ग या सामन्यामध्ये आताचा जो जयहनुमान कुसरवे वर्सेस मंगलमूर्ती स्कुबा ड्रायव्हिंग देवली मालवण आणि या सामन्यामध्ये शेखर प्रभू ज्याने निखिल परबची गडी बाद केला होता त्या गडी बाद करण्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक येते. शेखर प्रभू आपल्याला विनंती आहे की मान्यवरांच्या हस्ते सन्मान श्री नितीन मांजरेकर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक स्वीकारायचं आहे. शेखर प्रभू नितीन मांजरेकर यांच्या शुभ हस्ते हे 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाते. ज्या शेखर प्रभूने निखिल परबला तंबूचा रस्ता दाखवला होता. आणि ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रदीप. दोघांबद्दल सुद्धा खूप काही बोलण्यासारखं आहे. बक्षीस देणारा आणि बक्षीस घेणारा. बक्षीस देणाऱ्यांबद्दल बोलूया. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सध्याचे ब्रँच मॅनेजर नितीन मांजरेकर VMC मालवण संघासाठी ज्यांनी बरंच मोलाचं योगदान दिलंय त्या VMC मालवण संघाच्या जुन्या जाणत्या खेळाडूच्या हस्ते नितीन मांजरेकर यांच्या शुभ हस्ते शेखर प्रभू यांचा सन्मान होतोय. शेखर प्रभू काळसेगावचे सुपुत्र, सिंधुदुर्ग पोलीसचे कर्मचारी आणि कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉल अशा प्रत्येक खेळाच्या आघाडीवर असतात. नुकत्याच संपलेल्या कट्टा प्रीमियर लीग मध्ये अतिशय देखणी कामगिरी ज्यांनी केली होती शेखर प्रभू. आपण निखिल परबला गडी बाद केला यासाठी आपल्याला 500 रुपयांचं पारितोषिक प्रदान होत आहे. रोहित क्रिकेटर्स वास्को गोवा आणि LCB सिंधुदुर्ग दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठासमोर यायचं आहे. नाणेफेक होईल. पुढील सामना आहे रोहित क्रिकेटर्स वास्को गोवा LCB सिंधुदुर्ग दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. धन्यवाद. सदुसष्ट धावसंख्येचा पाठलाग आणि मंगलमूर्ती स्कुबा देवली संघ या संघामधून आज आपण पाहणार आहात एक नाही दोन नाही तब्बल 3 मलिंगा. 3 मलिंगांच्या साथीने खेळणारा मंगलमूर्ती स्कुबा देवली संघ आणि या 3 मलिंगामध्ये 2 मलिंगा असतील डावखुऱ्या हाताचे आणि 1 मलिंगा असेल उजव्या हाताचा. गोलंदाजीसाठी श्याम बॉलिंग मार्कवर. गोलंदाजीची सुरुवात श्याम आणि फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी स्ट्रायकर यांच्या दिशेने टेनिस क्रिकेटचं वलयांकित नाव सिंधुदुर्गचा सुपुत्र विकास कदम आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने क्रिकेटमधील खरा अष्टपैलू तुषार सकपाळ. हलकेच स्टिअर करण्याचा प्रयत्न स्थळमॅच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण होते. एकेरी धावेनिशी विकास कदम आपलं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय. 67 धावसंख्येचा पाठलाग. स्ट्रायकर यांच्या दिशेने तुषार सकपाळ क्रिकेटमधील खरा अष्टपैलू. कारण फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, यष्टिरक्षण असो, कर्णधार पद होतो, हे सर्वच करतात. पण अतिशय सुंदर गुणलेखन, अतिशय सुंदर स्कोरिंग, अतिशय सुंदर पंचगिरी आणि सुंदर समालोचन आणि त्याचबरोबर ज्ञानदानाचं कार्य करणारं गुरुवर्य खेळाडू तुषार सकपाळ स्ट्रायकर यांच्या दिशेने. ज्या खेळाडूने पेंडूर प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली, अंतिम सामन्यापर्यंत अतिशय दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक केलं आणि आपल्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला असा तुषार स्ट्रायकर यांच्या दिशेने. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, उरलेलं काम विकेटकीपर पूर्ण करतोय. चेंडू राहतोय मेडन. धावसंख्या 2 चेंडूच्या अखेरीस 1 या धावसंख्येवर. मंगलमूर्ती स्कुबा देवली संघाचं वैशिष्ट्य, या संघात आपण 3 जलदगती गोलंदाज जे मलिंगा या नावाने ओळखले जातात असे पाहणार आहोत. तुषार सकपाळचा मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने. चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. तुषार सकपाळची खेळी होते समाप्त. सांघिक 1 आणि वैयक्तिक 0 या धावसंख्येवर बसलेला पहिला धक्का. 67 धावसंख्येचा पाठलाग.
सर्व महाराष्ट्रवासीय आणि देशवासीय होळीच्या रंगात न्हावून निघालेत. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा विकास कदमचा प्रयत्न. चेंडू वेगाने जातोय विकेट किपरच्या दिशेने. चेंडू राहतोय निर्धाव. चौथा चेंडू राहतोय समाप्त होतोय. धावसंख्या स्थिरावते 1 या धावसंख्येवर. 67 धावसंख्येचा पाठलाग. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी एक मान्यता प्राप्त वलयांकित खेळाडू टेनिस बॉल आणि रेडर क्रिकेटचा आक्रमक फलंदाज दर्पण आचरेकर स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. मोठा फटका पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने. चेंडू हवेत. चेंडू सीमा रेषा पार. पहिलाच चौकार बघायला मिळतोय विकास कदमच्या बॅटमधून आणि या चौकारांची धावसंख्या होते ती 5 धावसंख्येवर. पाच धावा. 67 धावसंख्येचा पाठलाग. श्याम बॉलिंग मार्कवर आणि विकास कदम स्ट्रायकर यांच्या दिशेने. श्याम म्हटल्यानंतर अगदी आवर्जून नाव आठवतं श्याम के वक्त पर श्याम वाकर. अगदी थोड्याच वेळात श्याम वाकर सुद्धा समालोचन कक्षात नक्कीच दिसतील. विकास कदमचा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव. एकेरी धावेनिशी षटकाची होते सांगता. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या होते ती 6 धावा. 67 धावसंख्येचा पाठलाग. आणि या 67 धावसंख्येचा पाठलाग करताना लांब लचक चौकार षटकारांची आतषबाजी विकास कदम आणि दर्पण आचरेकर तुझ्याकडून अपेक्षित. फलंदाजीचा विचार करता अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली मंगलमूर्ती स्कुबा संघाकडून. मुदतसरच्या 18 धावा आपण पाहिल्या. योगेशच्या 18 धावा पाहिल्या आणि त्यानंतर जोगीच्या 14 धावा आणि शेवटच्या सत्रात अक्षयचा एक षटकार पाहिला. या सर्वांच्या सुंदर फलंदाजीच्या जोरावर 66 धावांचा डोंगर 7 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज दादा वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. विकास कदम वैयक्तिक 6 आणि सांघिक 6 या धावसंख्येवर. सुंदर चेंडू दादाचा समाप्त होतोय. चेंडू राहतोय निर्धाव. आणि आज मंगलमूर्ती स्कुबा देवली संघाचा विचार करता गुणवंत आणि आक्रमक खेळाडूंच्या साथीने देवली संघ मैदानावर उतरतोय. नगर जिल्ह्यातील शेतकरी 11 आणि हेड अँड टेल या संघाचे हे खेळाडू आज देवली संघाकडून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि देवली संघाचा विचार करता निखिल परब सुद्धा या स्पर्धेत दिसतोय देवली संघाकडून. तोच निखिल परब चौकेगावचा सुपुत्र ज्या निखिलच्या नावावर मॅन ऑफ द सिरीजची 8 बक्षिसं, उत्कृष्ट फलंदाजीची 33 बक्षिसं, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची 5 बक्षिसं आणि उत्कृष्ट गोलंदाजीची 3 बक्षिसं नावावर असणारा निखिल आज आपल्याला मैदानावर पाहायला दिसतोय तो देवली संघाकडून. दादाची मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी. निखिलच्या बळीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक होतं ते शेखर प्रभूने पटकावलं. कारण निखिल एक प्राइज विकेट होती निखिलची ती शेखर प्रभूने मिळवली. कटचा फटका विकास कदमचा. कव्हर क्षेत्ररक्षक येतोय. फील्ड करतोय. फक्त 1 धाव खर्च होतोय. एकेरी धावेनीची धावसंख्या होते ती 7 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडू दादा फक्त 1 धाव खर्च करतोय. आणि दर्पण आचरेकर स्ट्रायकर यांच्या दिशेने. दर्पण ज्याला अजून खातं खोडलं बाकी पहिल्यांदाच दादाच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करतोय. 67 धावसंख्येचा पाठलाग. मोठा फटका दर्पणच्या बॅटमधून. कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 1 धाव अगदी सहज मिळते. एकाच धावेवर समाधान आणि एकेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 8 धावा. गोलंदाजी असो आणि क्षेत्ररक्षण असो अतिशय सुंदर कामगिरी आतापर्यंत मंगलमूर्ती स्कुबा देवली संघाची. जशी गोलंदाजी अगदी तसंच क्षेत्ररक्षण तैनात केलेलं दिसतंय. शेवटचा चेंडू दादा घेऊन येतोय. विकास कदमचा पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. 1 धाव फक्त मिळतंय. एकेरी धावेनिशी दुसऱ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. 67 धावसंख्येचा पाठलाग करताना जय हनुमान कुसरवे संघ धावसंख्या होते ती एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. अजूनही फलंदाजीला कौस्तुभ मसूरकर येणं बाकी. तोच कौस्तुभ मसूरकर ज्याच्या नावावर आतापर्यंत 9 हाफ सेंचुरीज आहेत आणि मॅन ऑफ द सिरीजची 4 बक्षिसं, उत्कृष्ट फलंदाजाची 6 बक्षिसं, यष्टीरक्षकाचं 1 बक्षीस, क्षेत्ररक्षकाचं 1 बक्षीस. 18 बॉलमध्ये 65 धावा. कणकवली मैदानावर सुकरवाडच्या मैदानावर 65 धावा. कट्टावर सेमीच्या सामन्यात खेळलेल्या 55 धावा. दिनेश गावकरच्या संघाविरुद्ध 14 चेंडूत केलेल्या 59 धावा. विरांच्या फायनलमध्ये केलेल्या 62 धावा. सुकरवाडच्या मैदानावर केलेल्या 65 धावा.
हे सर्व रेकॉर्ड ज्याच्या नावावर आहे असा कौस्तुभ मसूरकर अजून येणं बाकी. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 9 धावा आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा श्याम. मोठा फटका विकास कदमचा. डीप मिड विकेट, सीमा रेषा पार षटकार. बॅटमधून आणि खरोखरच विकास जेलसी म्हणजे काय असतं तुझ्याकडून पाहायला मिळालं. कौस्तुभ मसूरकरचं कौतुक अति झालं आणि आपण सुद्धा या कौतुकाला किती हकदार आहोत हे आपल्या बॅटने मैदानावर सिद्ध करतो विकास कदम. 15 धावा या षटकारांची तिसऱ्या षटकाची सुरुवात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा इरादा. विकास कदम साठी 1 धाव मिळते. एकेरी धावेनिशी धावसंख्येत थोडासा बदल. धावसंख्या होते ती 16 या धावसंख्येवर. अजूनही गोलंदाजीचा विचार करता विकी गाय गोले येणं बाकी. लेफ्टी मलिंगा विकी गाय गोलेची गोलंदाजी आपण पाहणार आहोत. आणि बेस्ट बॉलरची बक्षीस आतापर्यंत ज्याने 5 वेळा घेतली. क्रिकेटच्या मैदानावर 4 वेळा ज्यांनी हॅट्रिक केली आणि 6 चेंडूत 4, 3, 2 धावा असताना कित्येक सामने आपल्या संघाला जिंकून दिलाय असा लेफ्टी मलिंगा अजून येणं बाकी. चेंडूचा टप्पा उजव्या एसटीच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय तो स्क्वेअर चेंडूचा. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या होते ती 17 धावा. 67 धावसंख्येचा पाठलाग. अजूनही 50 धावसंख्येची गरज. आणि कौस्तुभ मसूरकर आणि आबा जळवी ही 2 नावं अजून फलंदाजीला येणं बाकी. आबा जळवी ज्याने कुडा हायस्कूलच्या मैदानावर 2016 मध्ये दीपक 11 कविलकट्टे संघासमोर प्रिन्स समादेवी चषकात बहारदार कामगिरी केली. सलग 4 षटकारांची आतषबाजी करणारा आबा जळवी सुद्धा अजून येणं बाकी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरील कड घेतल्यासारखं एक क्षण जाणवलं. चेंडू मात्र निर्धाव. धावसंख्या स्थिरावते ती 17 धावसंख्येवर. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. ज्या आबा जवळचं नाव आपण ऐकतो आबा अजून फलंदाजीला येणं बाकी. सुकळवाडच्या मैदानावर अतिशय देखण्या स्पर्धेत चतुरस्त्र कामगिरी करणारा आबा डगआउट मधून आपल्या खेळाडूंचा खेळ पाहतोय. मिडविकेटच्या दिशेने मोठा फटका. एकेरी धावेचा फटका. अजून शेखर प्रभू येणं बाकी. शेखर प्रभू जो कव्हर ड्राईव्हचा फटका अतिशय सुंदर खेळतो. सिंधुदुर्ग पोलीसचा हा कर्मचारी आणि टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट आणि कबड्डी आणि व्हॉलीबॉलचा गुणवान खेळाडू अजून फलंदाजीला येणं बाकी. ज्याने उत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान कट्टा प्रीमियर लीग मध्ये गेल्याच महिन्यात मिळवला असा शेखर अजून फलंदाजीला येणं बाकी. या एकेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 19 धावा. तिसरा षटक प्रगती 18 धावा माफ करा. तिसरा षटक प्रगतीपथावर 2 चेंडूंचा खेळ बाकी. आणि गुणलेखन अतिशय सुंदर करतो ज्ञानेश केळुसकर. समालोचक कितीही भरकटला तरी त्याला पुन्हा जाग्यावर आणण्याचं काम ज्ञानेश तुझ्याकडून होत आहे. खूप खूप आभार आहेत ज्ञानेश तुझे. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप सलाम आहे तुझ्या सुंदर गुणलेखनाला. पायस अल्मेडा आणि सिद्धी जुवाटकर हे सुद्धा या स्पर्धेत समालोचन करताना दिसतात. खास करून सिद्धी जुवाटकर आमची भगिनी आहे आणि क्रिकेटच्या मैदानावर स्कोरिंगच्या क्षेत्रात भगिनी सुद्धा जोमाने पाऊल टाकतायत. इयत्ता 8वीची विद्यार्थिनी सिद्धी जुवाटकर या स्पर्धेत पहिल्या सामन्यात जिने गुणलेखन केलं. विकास कदमचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहतोय. चेंडू निर्धाव राहतोय. 5वा चेंडू या षटकातील समाप्त होतोय आणि धावसंख्या स्थिरावते ती 18 या धावसंख्येवर. 67 धावसंख्येचा पाठलाग आणि निम्म्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. रोई स्पोर्ट वास्को संघाचं सुद्धा आगमन होताना दिसतंय. सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच गोवा राज्यातील आणि गोवा राज्याबरोबरच संपूर्ण भारतवर्षातील अनेक नामवंत खेळाडू आज रोहित स्पोर्ट वास्को संघातून आपल्याला खेळताना दिसतील. विकास कदमचा मोठा फटका मारण्याचा इरादा. बॅटची आतील कड घेऊन जातोय चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. निर्धाव चेंडूने होतोय सांगता तिसऱ्या षटकाची. तिसऱ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि या तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावा. माफ करा, आराध्य 11 गोवा संघाचं आगमन होत आहे. आराध्य 11 गोवा संघ आपलं स्वागत करतोय आम्ही बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. हॅलो हॅलो चेक. हॅलो. निलेश चषक 2019 मध्ये आजच्या दिवसामध्ये 3 गोव्याचे संघ आहेत या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. यातील आराध्या गोवा हा संघ मैदानावर उपस्थित आहे. मी त्यांच्या कर्णधाराला व्यासपीठावरती बोलवतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. अन्वय प्रभू हे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. 18 चेंडूत 49 धावांची गरज. खराब चेंडू डाव्याच्या बराच बाहेर आणि 18 चेंडू अजूनही शिल्लक 48 धावांची गरज असेल इथपासून.
विकी गायगोले लेफ्टी मलिंगा म्हणून ज्याचा उल्लेख मगाशी आपण ऐकला. लेफ्टी मलिंगा आपण मैदानावर पाहतोय. खराब चेंडूने सुरुवात करतोय, वाईट चेंडूने. एकेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 19 धावा. वेगवान चेंडू विकी गायगोलेचा. चेंडू राहतोय निर्धाव. धावसंख्या 19 वर स्थिरावली. स्वागत आहे आपलं ते गोवा संघाचं स्वागत जोरदार. 17 चेंडू आणि धन्यवाद, 48 धन्यवाद. धावांची गरज. विकी गायगोले वेगवान गोलंदाजीची प्रात्यक्षिक मैदानावर करतोय. डावखुऱ्या हाताचा आक्रमक साईड आर्म प्रकारची गोलंदाजी. स्कूपचा फटका पाहायला मिळतोय मैदानावर. या स्कूपच्या फटकावर 2 धावा तर नक्कीच मिळतील. चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेने. शेवटच्या क्षणी चेंडू अडवला जातोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी सफल होतोय. या तिहेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 22 या धावसंख्येवर. दुसरा चेंडू समाप्त होतोय विकी गायगोलेचा. 67 धावसंख्येचा पाठलाग आणि उरलेल्या 16 चेंडूत अजूनही 45 धावांची गरज. 16 चेंडू आणि 45 धावा. विकी गायगोले ऑन बॉलिंग मार्क. विकास कदम स्ट्रायकर यांच्या दिशेने. धावसंख्या 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. मोठा फटका विकास कदमचा. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक येतो. निखिल परब चेंडूवर येतोय. फील्ड करतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण. या दुहेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 24 धावसंख्येवर. तिसरा चेंडू होतोय समाप्त. शिल्लक चेंडू 15 आणि 15 चेंडूत अजूनही 43 धावांची गरज. 15 चेंडू आणि 43 धावा. ज्या खेळाडूच्या नावावर टेनिस क्रिकेटवर 4 पेक्षा जास्त हॅट्रिक आहेत असा विकी गायगोले बॉलिंग मार्कवर. वेगवान चेंडू आणि फलंदाज बाद. लेग बिफोर विकेटचा बळी मिळवतोय तो लेफ्टी मलिंगा विकी गायगोले. दुसरा गडी गारद होतोय आणि दर्पण आचरेकरची जागा घेण्यासाठी 1 अँड ओनली. धावांची गरज. 14 चेंडू आणि 43 धावा. आबा जळवी सायकर यांच्या दिशेने. आबाच्या बॅटमध्ये प्रचंड क्षमता असणारा हा खेळाडू. ज्या खेळाडूने दीपक 11 कविलकटे संघाला 2016 मध्ये कुडा हायस्कूलच्या मैदानावर प्रिन्स समादेवी चषक जिंकून दिला. 2018 मध्ये सुकळवाडच्या मैदानावर अवधूत स्पोर्ट संघाला सुकळवाड ब्राह्मणदेव चषक जिंकून दिला. अशा आबासाठी वेगवान चेंडू. पुन्हा एकदा हलका चपेल चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेर. 1 धाव अगदी सहज पूर्ण होत आहे. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. एकेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 25 धावा. 4थ्या षटकातील 5व्या चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या 25 आणि उरलेल्या 13 चेंडूत 42 धावांची गरज. 13 चेंडू आणि 42 धावा. दर्पण आचरेकर मोठ्या फटक्याची अपेक्षा तुझ्याकडून. आबा जळवीकडून चौकार षटकारांची अपेक्षा. 13 चेंडू आणि 42 धावा. अजूनही बराच मोठा पल्ला गाठणं बाकी आणि चतुरस्र फलंदाजीची गरज. सुंदर चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर. निर्धाव चेंडूने होते सांगता. 4थ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या होते ती 25 धावा. शिंदे सर मगाशी आपण कौतुक स्वागत केलं होतं जगदीश खराडे यांचं. MDRT म्हणजे मिलेनियम डॉलर राऊंड टेबल हा अमेरिका स्थित संस्थेचा बहुमान ज्याने मिळवलाय असा मालवणचा सुपुत्र. चाफा फायटर मालवण संघाकडून ज्याने अंडरआर्म क्रिकेटची सुरुवात केली आणि चाफा फायटर क्रिकेटच्या स्पर्धेत एका स्पर्धेत तब्बल 84 संघ ज्याने यशस्वीपणे खेळून दाखवले असा चाफा फायटर संघाचा आक्रमक फलंदाज एक गुणवान खेळाडू जगदीश खराडे. आणि शिंदे सर कुठचाही LIC एजंट आपल्या खातेदाराच्या मरणाची कधीही वाट बघत नसतो. आपला खातेदार विमेदार जास्तीत जास्त जगावा, त्यांनी जास्तीत जास्त प्रीमियम भरावेत, शेवटपर्यंत प्रीमियम भरावेत अशीच जगातल्या प्रत्येक LIC एजंटची इच्छा असते. 5व्या षटकाची सुरुवात. मोठा फटका मारण्याचा आबा जळवीचा प्रयत्न. चेंडू हवेत. निर्मनुष्य क्षेत्रात चेंडू पडतोय. एकेरी धावेनिशी धावसंख्येत थोडासा बदल. धावसंख्या होते ती 26 या धावसंख्येवर.
11 चेंडू आणि 41 धावांची गरज. दशरथ बॉलिंग मार्कवर. दशरथ ज्याला रायटी मलिंगा म्हटलं जातं असा दशरथचा चेंडू. वेगवान फटका. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आबाजळूचा चौकार. बाहेर पडलेला स्ट्रेट ड्राईव्हचा सुंदर चौकार. दशरथ रायटी मलिंगा ज्याचं स्वागत होतं या चौकाराने. निश्चित धावसंख्या होते ती 30 धावा. 10 चेंडू आणि 37 धावांची गरज. आखू टप्प्याचा चेंडू. मोठा फटका सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन वरून. साधा सोपा झेल टिपतोय. दर्पण आचरेकरची खेळी समाप्त होते आणि तिसरा धक्का बसतोय सांघिक 30 धावसंख्येवर. 9 चेंडू आणि 37 धावांची गरज. हॅलो हॅलो 9 चेंडू. जी पिठावर यायचंय. सन्माननीय छोटू सावजी, आराध्य गोवा आणि मालवण स्पोर्ट्स या दोन्ही कर्णधार व्यासपीठासमोर यायचंय नाणेफेकीसाठी. या सामन्याची माजी नगरसेवक नरोना साहेब यांच्या शुभ हस्ते होईल. सन्माननीय छोटू सावजी, आपण कृपया वरती यायचंय. छोटू सावजी. शिंदे सर, चौथ्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 32 धावा. 8 चेंडू शिल्लक आणि 8 चेंडूत 35 धावांची अजूनही गरज. कौस्तुभ मसूरकर आणि आबा जळवी मैदानावर. आबा जळवीच्या बॅटमधून मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव फक्त मिळते. एकेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 33 धावा आणि कौस्तुभ मसूरकर स्ट्रायकर यांच्या दिशेने. ज्या कौस्तुभ मसूरकरचा आपण खूप कौतुक ऐकला तोच कौस्तुभ बघूया काय करतो. धावसंख्या 33. रायटी मलिंगा शेवटचा चेंडू घेऊन. मोठा फटका. चेंडू हवे क्षेत्ररक्षकाच्या हातात येऊन चेंडू विसावतोय. कौस्तुभ मसूरकरची खेळी होते समाप्त. चौथा फलंदाज गारद होतोय. धावसंख्या 33. आराध्य गोवा कर्णधार कृपया यायचंय. गप्पा झाला तू माझे सुपरमॅन. मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला तुझे. नवीन गोलंदाज नितीन वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे शेवटचं षटक घेऊन. धावसंख्या 33 धावा. स्ट्रायकर यांच्या दिशेने आबा. धावसंख्या 33. 34 धावा. मोठा फटका. चेंडू हवेत. नितीन चेंडूच्या खाली आणि नितीनच्या हातात येऊन आबाजळूचा झेल स्थिरावतोय. 5वा गडी गारद होतोय 34 धावसंख्येवर. एकतर्फी होत चाललेला सामना आणि सिंधुदुर्ग पोलीसचा खेळाडू मैदानावर जाताना दिसतोय. कॉमेंटेटरांना एक विनंती आहे, सर्वांनी हा सामना संपल्यानंतर एका रांगेत उभं राहावं आणि सर्वांचा एक ग्रुप फोटो होईल जो खास करून बॅक साईड जी आहे टी शर्टची ही फोटोत येणं गरजेचं आहे. कारण प्रायोजक गणेश मोरजकर यांना 70-70च्या साईटवर हा फोटो अपलोड करणं
गरजेचं आहे. आणि गणेश मोरजकर आपले खूप खूप आभार आहेत. सर्व पंच आणि सर्व समालोचकांना आपण सुंदर टी शर्ट प्रायोजित केले आहेत. गणेश मोरजकर 70 शॉपीचे मालक कट्टा आपले खूप खूप आभार. धावसंख्या 35, एकतर्फी होत चाललेला सामना, 4 चेंडू शिल्लक. मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. हा तिसरा झेल योगेश पवार टिपतोय. तिसरा झेल योगेश पवार कडून. सुंदर क्षेत्ररक्षण योगेश पवारचं लॉंग ऑनवर. हॅलो बदल यानंतरचा सामना होतोय मालवण स्पोर्ट्स क्लब मालवण वर्सेस आराध्या 11 गोवा. ज्या मालवण स्पोर्ट्स क्लबने बलाढ्य रिलायन्स अरुंदा संघाला घरचा रस्ता दाखवला, त्या संघासमोर गाठ पडते ती गोवा राज्यातील आराध्या 11 गोवा. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे. आराध्या 11 गोवा. आणि श्याम एक ग्रुप फोटोसाठी सुद्धा सर्वांना आपण सूचना करावी. मालवण स्पोर्ट्स क्लब मालवण नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. गोवा राज्य आराध्य 11 संघ आपली बॅटिंग आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मोठा फटका, पुन्हा एकदा योगेश पवार चेंडूच्या खाली. चौथा झेल या सामन्यातील योगेश टिपतोय. सुंदर क्षेत्ररक्षण योगेश तुझ्याकडून पाहायला मिळालं. कॅमेरामन विनंती राहील एकदा योगेशच्या दिशेने कॅमेरा फिरवावा आणि योगेश कॅमेराकडे आपण हात दाखवा. कॅमेरामन योगेश दाखवा. या सामन्यातील चौथा झेल योगेश पवार टिपतोय. अतिशय सुंदर कामगिरी योगेश पवारची. सामना एकतर्फी होतोय. 67 धावसंख्येचा पाठलाग. सामना समाप्त होतोय. या स्पर्धेत आपला संघ उतरवला तर जय हनुमान कुसरवे संघ, विनय धुरी, कौस्तुभ मसोरकर, विकास कदम, आबा जवळी, शेखर प्रभू आणि त्यांच्या सर्व संघ सहकाऱ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. आणि या सामन्यापुरती रजा घेतोय. अगदी थोड्याच वेळात भेटूया पुढच्या सामन्यात.